तर फुटभर काम नाही. मग ह्यांनी काय केलं? यांनी भ्रष्टाचार केला का सत्यनारायणाची पूजा केली? मसाजोगच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पूर्ण साखळी आहे. जे वस्तुस्थिती ज्यांना लाभ पाहिजे त्यांना नसल्यावर काय करायचं? या मसाजोग ग्रामपंचायतचं ऑडिट करण्यात यावं ही मागणी करतोय मी. नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मसाजोगची ओळख अख्ख्या जगामध्ये झालेली आहे. त्यानंतर आता मसाजोग हे गाव अगदी जगाच्या नकाशावर आलेलं आहे. त्याच गावामध्ये काही प्रकार घडलेला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत काही रोजगार सेवकांनी केलेला अपहार समोर येत आहे. जलसिंचन विहीर या माध्यमातून रोहयोच्या अंतर्गत जलसिंचन विहिरीचं काम करण्यात आलं होतं. मात्र मजूर दाखवून देखील त्याचं बिल त्या मजुराच्या नावावर अदा करण्यात आलं. मात्र ती विहीर अद्यापही झालेली नाही आणि त्या संदर्भात या शेतकऱ्यांनी तिथं निवेदन सादर केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. नेमकं काय प्रकार घडलेला आहे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत ते शेतकरी आहेत. जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं. नमस्कार सर, मी मिथुन मनोहर देशमुख, राहणार मसाजोग, तालुका केज, जिल्हा बीड. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत जे जलसिंचन विहिरीचा मी लाभधारक म्हणून माझं नाव ग्रामपंचायत कार्यालयाने घेतलेलं आहे. पण मी 2012-12-2023 पासून मी मसाजोग ग्रामपंचायत माननीय ग्रामसेवक साहेब यांच्या नावे माहितीचा अधिकार दिलता. त्या कागदाची मला आजपर्यंतही कोणती पूर्तता झालेली नाही. मी वारंवार त्यांच्याशी भेटून किंवा ते संबंधित कार्यालयाच्या कर्मचाऱ्याशी भेटून तर मला त्यावेळेसही उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर माझे वडील आजारी असल्यामुळे मला जास्त करून गावाकडे येणं झालं नाही. नंतर मला असे कळाले की तुझं नाव MRGSच्या अंतर्गत जलसिंचन विहिरीत घेण्यात आलेलं आहे. माझी इथं सर्वे नंबर 25/2 मध्ये 61 माझ्या नावे जमीन आहे. याची 7/12-8 बघूही शकता आपण. या जलसिंचन विहिरीत मंजूर झाली हे झालं, पण आज जिथं मला ज्या दिवशी जिओ टॅगिंग साठी बोलवलं पण त्याचं कारणही खोटं सांगण्यात आलं की नदी रुंदीकरणचं काम आहे. आपल्याला तिथं तू नदी क्षेत्राशी जवळ असल्यामुळे त्या शेतकऱ्याचा तुझा फोटो लागतो, हे करतो. मी एवढ्या माझ्या ह्याच्यातून मी येऊन बीडला एक अर्धा एक तास इथं थांबून त्यांना फोटो काढून दिला. नंतर गेलं. त्याच्यानंतर मला असं कळालं की तुझं मस्टर सुद्धा उचलण्यात आले 2024 ला. मी वारंवार ह्यांना या प्रकरणाच्या खोलवर गेलो जोपर्यंत माझ्याजवळ मस्टरची कॉपी येत नव्हती. तो मी मस्टर बघितले, बघितलं. जिथं जिओ टॅगिंग झाली इथं माझ्या इथं एक हे सुद्धा नाहीये, एक फुटभर सुद्धा काम नाही. हा शासनाच्या 100 रुपयाचा किंवा लाखो हजारो रुपयाचा भ्रष्टाचार नाही म्हणायचा का? मी सांगा, हा माझा काय आरोप चुकीचा? हा स्पॉटवर एकही फूट काम नाहीये. आजपर्यंतही माझ्या 2 मागण्या कुठंच पूर्ण झालेल्या नाहीत. एक तर मी माहिती अधिकार दिलेला ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक यांनी कोणती पूर्तता केलेली नाही. आणि हा जो विहिरीचा प्रकार आहे इथं तर फुटभर काम नाही. मग ह्यांनी काय केलं? ह्यांनी भ्रष्टाचार केला का सत्यनारायणाची पूजा केली? याची सखोल चौकशी. आणि ही साखळी बीडच्या मसाजोगच्या ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पूर्ण साखळी आहे. हा माझा आता निष्कर्ष झाला ना साहेब. 36,126 रुपयांचं बिल उचललं ह्यांनी. हा भ्रष्टाचार नाही तर काय म्हणायचं? इतके अधिकारी इतके जर आपल्या स्वतःच्या आम्ही अधिकारी आहोत म्हणून ह्याच्यात राहत असतील तर खाली हे ग्राम रोजगार सेवकांना सगळे हे करीत असतील तर हे काय समजायचं? जे वस्तुस्थिती ज्यांना लाभ पाहिजे त्यांना नसल्यावर काय करायचं? या मसाजोग ग्रामपंचायतचं ऑडिट करण्यात यावं ही मागणी करतोय मी. आणि माझ्या इथं हे जे आहे विहीर नाहीच आहे माझ्या इथं, तर मला न्याय देण्यात यावा. मग माझी विहीर कागदपत्री मी शासनाचा लाभधारक कशामुळे होऊ? या बाबतीत तुम्ही काही तक्रारी केलेल्या आहेत मी का? का तुम्हाला काय सांगण्यात आलेलं मी आहे? 8 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय बीड, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, आयुक्त कार्यालय, पोलीस स्टेशन केज, गट विकास अधिकारी केज, तलाठी ऑफिस मसाजोग मान्य तलाठी साहेब यांना मी पोस्टाने RPD केलेली आहे. माझ्या थोड्या वडिलांच्या तब्येतीमुळं आज स्वतः स्पॉटवर येऊन तुम्हाला ही बैठही देत आहे मी. कारण माझ्या समोर इथं घडलंय. मी फुकट का शासनाच्या योजनेचा लाभधारक होऊ? ह्यांच्या भ्रष्टाचार, ह्यांना जर शासन पगार देतं 50,000च्या पुढे प्रत्येकाला पगार आहे, मग हे लाचलुचपत कधी बंद होणार? यांनी मेनू कार्ड बसविले आणि एक कार्ड बसविलेत. मस्टर फिरवायचे 2,000, मंजुरीचे 15,000. ही साखळी कधी तोडणार शासन? आणि आज ही युवा पिढी आहे,
त्यांना जर अशा जर तुम्ही पैसे मागण्या प्रत्येक स्कीमला मागण्या जर करत असताल तर मग ते काय करायचे? एक तर नोकऱ्या नाहीत, कामधंदे नाहीत, डेव्हलपमेंट झिरो आहे बीडची, हे सगळ्याला माहिती आहे. मी आज बोलायला लागलो म्हणजे ह्याच्या पाठीमागे काहीतरी असेल ना सर. जे लाभार्थी दाखवलेले आहेत, मजूर दाखवलेले हम्म. आहेत, त्यांच्या खात्यावर ही रक्कम गेलेली आहे का? हो गेलेली आहे, त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट म्हणून झालेली आहे रक्कम, तारखेवाईज झालेली आहे. त्या बाबतीत काही तुमच्याकडे काही आता पुरावा? त्यांनी त्यांचा खुलासा करावा ना. ग्रामसेवक साहेब, ग्राम रोजगार आणि जे मजूर ह्यांनी लावले, यांनी त्यांचा खुलासा करावा. शेवटी मी न्यायालयात प्रकरण दाखल करणारच आहे. आता तक्रार दाखल केली त्यावर काय आलेलं आहे का? अजून काय आलं? रिप्लाय तर काहीच आलेला नाही. नक्कीच हा जलसिंचन विहिरीचा जो घोटाळा आहे, तो त्याची व्याप्ती देखील मोठी आहे. असाच प्रकार आता या तालुक्यामध्ये आणखीन किती गावामध्ये घडलाय, याबाबत आणखीनही कोणी तक्रार द्यायला जरी समोर आलेलं नसेल, मात्र या गोष्टीमुळं बाकीच्या ठिकाणचा देखील उलगडा नक्कीच होणार आहे. अ, आता या प्रकरणामध्ये नेमकं आता काय होतंय, नेमकं आता जिल्हाधिकारी नवीनच आलेले आहेत. ते यावर काय निर्णय घेतात आणि जिल्हा परिषदेचे सीओ देखील आता त्यांना देखील तक्रार केलेली आहे. नेमकं आता ते या प्रकरणावर काय चौकशी लावतात आणि हे प्रकरण कधी निकाली निघतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.